जवळपास 1.25 लाख मुंबईकरांना टोरेस कंपनीने फसवणूक केलेली आहे अशी बाब समोर आलेली आहे। 2 दिवसापूर्वी दादर शाखेच्या टोरेस ज्वेलरी शॉपच्या बाहेर अनेक मुंबईकर नागरिक या ठिकाणी जमा झाले होते आणि त्यांनी पैसे यामध्ये गुंतवले होते आणि ते गुंतवण्याचं कारण म्हणजे आपले पैसे गुंतवल्यानंतर दामदुप्पट करण्याच्या प्रयत्नात जे मुंबईकर होते त्या मुंबईकरांनी कमावलेले पैसे जे आहेत ते पैसे या ठिकाणी गुंतवले होते आणि ते टोरेस कंपनीने फसवणूक केल्याची बाब जी आहे ते समोर आलेली आहे। अनेक तक्रारदारांनी शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते तक्रार केली होती। त्यानंतर टोरेस कंपनी जी त्याची शाखा आहे त्या शाखेला सील केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु या ठिकाणी अनेक गुंतवणूकदार जमा होत आहेत। त्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचसोबतच दंगल नियंत्रण पथक देखील या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचं कारण म्हणजे अनेक गुंतवणूकदार जे आहेत त्यांना या बातम्या कळाल्यानंतर अनेक गुंतवणूकदार या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी मुंबई पोलीस त्याचसोबतच दंगल नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत 2 अटक करण्यात आलेले आहेत, परंतु 3 जणांविरोधात जे आहे ते लुकआउट नोटीस मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलेली आहे, कारण की त्यापैकी संस्थापक जे आहे ते परदेशात पळून गेले असल्याची देखील माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे। त्याच्यामुळे लुकआउट नोटीस त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे पुढील कारवाई मुंबई पोलिसांची कशा पद्धतीने असेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की या टोरेस ज्वेलरी शॉपच्या एकूण 6 ते 7 शाखा ज्या आहेत त्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये होत्या आणि त्यामध्ये सर्वाधिक फसवणूक जी आहे ती दादर परिसरातली झाली असल्याची माहिती मिळते। यामध्ये दादर, कल्याण, डोंबिवली, सानपाडा, गिरगाव या भागामध्ये जे आहे ते गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती आणि त्यामधून त्यांची फसवणूक झाली असल्याची बाब 2 दिवसापूर्वी समोर आली होती। अनेकांनी त्यानंतर टोरेस ज्वेलरी शॉपच्या बाहेर गर्दी करताना पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। परंतु आता मुंबई पोलिसांचा तपास पुढे कसा असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ज्या पद्धतीने 2 अटक करण्यात आल्यानंतर ज्या 3 जणांविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे त्यामध्ये संस्थापकाचा देखील समावेश आहे। त्याच्यामुळे पुढची मुंबई पोलिसांची भूमिका कशा पद्धतीने असेल, कारण की जवळपास 1.25 लाख मुंबईकरांनी या टोरेस ज्वेलरी शॉपमध्ये आपले पैसे गुंतवले होते। जवळपास 6 ते 8 हजार कोटी रुपयेची फसवणूक जी आहे ती या सर्व मुंबईकर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची झालेली आहे। त्याच्यामुळे मुंबई पोलीस आता इथून पुढची कारवाई कशा पद्धतीने करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।